गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं ह्याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना, झाला होता की नव्हता, कोणाचा? बालेवाडीला झाला होता. म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता, त्याचं बोटावरती निभावलं. 3 बोटं इकडे पुण्यातच कापली गेली होती, पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. नको रे बाबा, बोटावरती निभावलंय. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते. पण हे परत आले कशासाठी आले? महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते. अरे तुझ्या कुठे उठला, माझ्या कुठे उठला? आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली, तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? आम्ही हिंदुत्व सोडू? कशासाठी सोडू? केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो, तुम्ही नालायकपणाने केलं. जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करने वाला हिंदू नाही हो सकता, तो विश्वासघात तुम्ही आमच्याशी केलेला आहात. आणि शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही. मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत, मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात? आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी, अगदी तुमचे पूर्वज जरी काढले 1940 सालापासून, श्यामाप्रसाद मुखर्जी, मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो. मुस्लिम लीगने, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती. त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी, मेहबूबा मुफ्ती महम्मद बरोबर ती सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा. आज सुद्धा चंद्रबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे? नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहेत? पण त्यांनी मुस्लिम काय म्हटलेलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतोय, आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय. अरे पहिलं तू कसं आहे अमित शाह ते तरी सांगा ना आम्हाला. एकदा मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे. ईदच्या वेळेला ते ताज्या खाल्लं पण जायचे. ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं. मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाणून पाडलं. कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले, त्या मार्गावरती जेवढी दुकानं आहेत त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची, हा हिंदू आहे का मुसलमान आहे. मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व आहे? तुम्ही वाटेल ते करता. आम्ही काय म्हटलं तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं. मग आणखीन त्यांनी एक शब्द काढलाय, ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद. मग तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय. आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब. मग तुमचं जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये, हा सत्ता जिहाद आहे. सत्तेसाठी वाटेल ते, म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे. आणि म्हणून मी अमित शहाना मुद्दामून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेलो आहे. हे कोणी लिहिले? ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकलं गेलं. सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा RSS वरती बंदी घातली होती
आणि तेव्हाचे जे RSSचे प्रमुख होते बाळासाहेब देवरस, हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते. तुम्ही जे काय आता सांगताय ना, संविधान हत्या दिन, आणि तुम्ही जो काय विरोध केला होता, ती देवरसांची पत्र काढा, ते पुस्तक आहे. आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता का विरोध होता, ते त्या पत्रातून कळेल. पण देवरसांनी 2 पत्र ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना लिहिली होती. आणि त्याच्यामध्ये संघ म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलं होतं. हिंदी में है, थोड़ा सा पढ़ने की कोशिश करता हूं. त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर सांप्रदायिकता का आरोप करने वाले भी कुछ लोग हैं, पर उनका यह आरोप निराधार है. यद्यपि संघ का कार्यक्षेत्र संप्रति केवल हिंदू समाज तक ही सीमित है, फिर भी किसी अहिंदू के खिलाफ कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता. संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है, यह कहना भी सर्वथा असत्य है. इस्लाम धर्म, मोहम्मद पैगंबर, कुरान तथा ईसाई धर्म, ईसा मसीह, बाइबल, इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता. इतना ही नहीं बल्कि सर्व धर्म समभाव यानी एक सत विप्रहा बहुधा वदंती, यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को संघ सर्वोपरि मानता है. मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोंबलून गेला, त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का? निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही, कारण संघाचं हिंदुत्व अमित शहाना मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय. हे राजकीय वंशज आहेत त्यांचे. तोडा फोडा आणि राज्य करा. मराठी माणसाची सुद्धा जी एकजूट आहे, हिंदूंची एकजूट आहे. जातीपातीत धर्म भांडणं लावायची, समाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची, दुसऱ्यांची घरं जाळायची, त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाजायच्या. हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं. हे अब्दाली, हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित, ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही, ज्याला आम्ही मानत नाही. हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत. आणखीन एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय, हे घेऊन जा बाजू. हा, आता यांना संघ का नकोय? कारण आणखीन एक पुढच्या एका लेखात त्यांनी म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूप नेतृत्व फार मोठं आहे, पण एक 4 ओळी वाचतो. आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय, तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या ह्याला हरताळ फासतील, हे त्यांना ओळखलं होतं. त्यांनी असंच म्हणावं लागेल. आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे कि सत्ता में जब आदमी आता है, कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ ना कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है. किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या, तो कहते हैं हाँ भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पड़ती है, दल के लिए करनी पड़ती है, कुर्सी के लिए करनी पड़ती है.